सुट्ट्यांमध्ये सकाळचा नाश्ता लवकर झालाय असं काही झालंच नाही। नाश्ता झाल्याच्या नंतर मी ही खिचडी करून घेतली आणि आम्ही जाऊन पोचलो डायरेक्ट मनोलीला। आणि तिथे गेल्याच्या नंतर आहे ना आम्हाला ही मनीमाऊ भेटली आणि हिच्यात आम्ही इतकं रमून गेलो ना की दुसरं आम्हाला काही सुचतच नव्हतं। इकडून तिकडून तिथून उठलो आणि ह्या वाळूच्या गंजावर येऊन बसलो आणि ना डायरेक्ट आहे ना घर बांधायचं काम चालू केलं, कारण की इकडं बाबांच्या घराचं काम चालू आहे ना, मग आम्हालाही आमचे नवीन घरं बांधायचे होते। बघू जमताय की नाही बांधायला। आणि ना हे सगळं झाल्याच्या नंतर आहे ना मी ना ह्या वहिनींकडे गेले, कारण की ना ह्या साडीवर मला ब्लाऊज शिवायचा आहे आणि मी जास्त काही साड्या घालत नाही, ज्या काही घालते ते ब्लाऊज यांच्याकडूनच शिवून घेते। आणि त्यांच्याशी गप्पा मारून घरी येऊन बघते तर काय आमची मंडळी जेवायला बसली होती। घरं बांधून बांधून थकली असेल मग काय बसले जेवायला। संध्याकाळी ना माझ्या दोन्ही आत्या आल्या होत्या मनोलीला, मग काय चहापाणी घेता घेता त्यांच्याशी गप्पा मारल्या, कारण त्यांची पण भाऊबीजच बाकी होती। आणि मग काय परत वाळूच्या गंजावर जाऊन बघते तर आहे ना हे असे दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर आहे ना अशी छान छान घरं बांधून झाले होते आमचे, आहे की नाही बाबांच्या घरात तोडीस तोड। आणि ना काम करून करून आम्ही इतकं थकलो होतो ना की आम्हाला डायरेक्ट रडायलाच आलं निघताना। मग काय रडत रडतच घरी आलो, मस्तपैकी फ्रेश झालो आणि डायरेक्ट अभ्यासाला बसलो। सुट्टीचा होमवर्क हो, बाकी काही नाही। आणि सुट्ट्यांमध्ये कोणी होमवर्क देतं का, हे वाक्य तर मला रोजच ऐकायला लागलं सुट्ट्यांमध्ये। त्याच्यानंतर आहे ना घरून आणलेला गवती चहा कापून ठेवला आणि छान असं जेवण केलं। दुसऱ्या दिवशी मस्त असा मासवड्यांचा बेत केला। चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। बाय बाय।